स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। हे बघा इकडं तुम्हाला शौर्य लय रडताना दिसत असेल तर खरोखर आज तो लय रडलाय। आता का रडलाय कशामुळे रडलाय हे सगळं काय मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगते। त्याच्या पहिलं मला आज एवढं वाईट वाटलं ना, वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की एक माझ्या वळणामुळं आज शौर्यवरती हा टाइम आलेला आहे। मला स्वतःवरतीच आज इतकं बेकार वाटायला लागलंय ना, लय म्हणजे लय बेकार वाटायला लागलंय। आता का मी स्वतःला एवढी दोष देते तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते बरं का। कारण मी आहे ना माझ्या पोरांना अशी वळणं लावल्यात ना की जर मोठं माणूस असलं भले त्या माणसाची काहीही चुकी असू दे तरी पण त्या माणसाला उलटं बोलायचं नाही। काय असेल ते मला येऊन सांगायचं, बिलकुलही त्याला उलटं बोलायचं नाही त्याची चुकी असली तरी सुद्धा। तर हे माझं वळण लावलेलं आहे ना ते कुठंतरी आता थोडंसं नडलेलं आहे बरं का। आजकालच्या जमान्यामध्ये एवढं पण समजूतदार आणि एवढं पण गरीब पोरांनी नाही राहिलं पाहिजे। कारण की कसं आहे आजकाल जमानाच एवढा आहे, म्हणजे एवढा जमाना बेकार आहे की माणसाला लहान असू किंवा मोठा असू, लहान मुलाला जर आपण एक चापट दिली तर लगेच ते लहान पोरगं पण आपल्याला उरपाट हात करतं या, असा जमाना आहे आजकालचा। पण मी कुठंतरी लहानपणापासून माझ्या पोरांना मी अशी वळण लावलेली आहेत की मोठ्या माणसाला कुठलंही मोठं माणूस असू दे भले ते आपल्या ओळखीचं नसलं तरी चालेल, त्यांना बिलकुल ही उलटं बोलायचं नाही कसलंच। आणि कधी पण शौर्य आर्य आहे ना कधीच कुठल्या माणसाला उलटं बोलत नाहीत, अजिबात नाही। त्यांनी किती पण बोललीत किंवा किती पण जरी कुणी काय काम सांगितलं ना तरी शौर्य आर्य लगेच ऐकतात, असं अजिबात नाही होय, अजिबातही म्हणत नाहीत। अशी मी बघा वळणं लावलेली आहेत तर मला त्या वळणांचं आता कुठंतरी मला इतकं वाटतंय की अशी वळणं मी उगाचच त्यांना लावलं नाही, एवढंच हे म्हणजे एवढं स्ट्रेक उगाचच त्यांना ठेवलेलं आहे। तर आता तुम्ही मला म्हणताल की रुपालीताई नक्की झालंय काय, तर बघा झालं होतं असं की आज शौर्यला आहे ना मी पाव आणायला सांगितलं होतं बेकरीमधून आणि त्यांनी काय केलं त्या पाववाल्यालाच म्हणते त्या भैयाला पैसे दिले। आता पैसे दिल्यावरती पहिलंच म्हणजे पाव घेण्याच्या पहिलंच त्याला पैसे दिले आणि तो भैया काय म्हणला की अजून पाव तयार नाही तर 5 मिनिटं तुला थांबायला लागेल। मग शौर्य काय त्याला म्हणला की मी तोपर्यंत फरसाण घेऊन येतो, म्हणजे शेजारी दुकान आहे तिथून फरसाण घेऊन येतो। मग शौर्य फरसाण आणायला गेला, तिथून फरसाण घेऊन आला आणि त्यांचं तोपर्यंत पाव झालं। पाव झाल्यावरती त्याला पॅक करून त्यांनी पावाच्या लाद्या दिल्या। आता दिल्यावरती तो भैया काय म्हणला की पैसे दे, तर शौर्य काय त्याला म्हणला की मी पैसे दिलेला आहेत, पण तो भैया कबूलच व्हायना की तू पैसे दिल्यात म्हणून मला। आणि शौर्याने म्हणायचं ना की तुम्ही CCTV कॅमेरा चेक करा म्हणून मी पैसे दिलेले आहेत, पण शौर्य एका शब्दाने पण त्याला काहीच बोलला नाही। एकटा बिचारा त्या दुकानाच्या पुढं उभा राहिला होता एका साईडला। बरं तो म्हणायचा की तुझा पैसे घेऊन ये तरच तुला पावाच्या लाद्या भेटणार। म्हणजे इतकं एखाद्या लेकराला एखादं खरं लेकरू असलं, एखादं प्रामाणिक लेकरू असलं तर इतकं जलील करायचं असते का। आणि तो बिचारा तिथं रडत होता की आता घरी गेलो तर मम्मी मला ओरडल आणि आता हा भैया तर मला पावाच्या लादी देणार। त्याला इतकी भीती बसली होती बघा मनामध्ये, तर लय म्हणजे लय त्याला भीती बसली होती मनामध्ये। आणि मग त्या भैयाने ना म्हणजे 1 तास शौर्य दुकानामध्ये थांबला होता, 1 तास। मग कशाला म्हणतात, आणि मी म्हणते शौर्य का बरं अजून येईना, इतकी मी वाट बघून बघून मी टेन्शनमध्ये आलेले कारण गाड्या पण वाहत्यात। मी म्हणलं शौर्य का बरं येईना, मी इतकी सारखी खाली जाऊन बघायची की आलाय का काय, बाहेर जाऊन सारखी खाली नुसती रस्त्याक वाट बघून बघून मला नको झालेलं, म्हणलं शौर्य काय आहे ना। आणि मग त्या भैयानी त्या भैयाला काय त्याच्या मनामध्ये साकलं, आता त्याने CCTV कॅमेरा चेक केलं। आता CCTV ज्या वेळेस कॅमेरा चेक केलं त्यावेळेस तिथं त्याला दिसलं की ह्या पोराने तर पैसे दिलेले आहेत। मग त्यांनी तेव्हा त्या पावाच्या लाद्या त्याला दिल्या। बरं ह्यो घरी आला, घरी आल्यावरती इतका रडायला लागला, सांगा ना पण तो नक्की काय झालं ती। आम्ही विचारतोय की काय झालं शौर्य काय झालं सांगा ना पण, आणि कधीच्या कधी मग तो सांगायला लागला की मम्मी असं असं झालं म्हणून। मग मी म्हणलं बाळा तू एवढ्या वेळ कशाला तिथं टाइमपास करत थांबलायस, यायचंच की घरी। मी काय घरी आल्यावरती हे सगळं सांगितल्यावरती मी काय तुला वराडले असते का, अजिबात नसते वराडले। मी त्या भैयाची बरोबर पद्धतशीर सोय लावली असती, तू घरी यायचंच। मग कुठं तरी बघा मला आता असं वाटतंय की पोरांना एवढं पण स्ट्रेक नाही ठेवावं। हा स्ट्रेकपणा माझा मलाच लय नडला। आता बघा ह्या जाग्यावर जर आगाव पोरगा असतं तर ते लगेच बोललं असतं तिथं की बाबा तुम्ही CCTV कॅमेरा चेक करा,
असं बोललं तरी असतं ना. शौर्य एकाही शब्दाने त्यांना काही बोलला नाही आणि एका कोपऱ्याला आपला गरीबासारखा उभा राहिला. जोपर्यंत तो पावाच्याला त्या देत नाही तोपर्यंत तो आपला तिथं उभा राहिला. त्याला असं वाटलं की जाऊ द्या बाबा, देईल तेव्हा देईल, आपण तर पैसे दिलेला आहेत. मग नंतर बघा असं झालं की शौर्याचा पप्पा गेला तिथपर्यंत त्या माणसापर्यंत. आणि ह्या बघा माझी मिसळ झालेली आहे आणि चला आता जेवायला वाटते सगळ्यांना.